ही फक्त दृश्य नाही तर आपल्या मातीची खरी ओळख. न्हावीदादा केस कापतोय तर या ठिकाणी धोबी कपड्यांना विस्त्री करून देतोय. या ठिकाणी स्त्रिया एकत्र जमून स्नेहाचा धागा जणू विणतायत. शेवाया करतानाच्या या स्त्रिया जुन्या काळाची आठवण देतात. ही स्त्री आपल्या संसाराचा बोझा जणू गाढवाच्या पाठीवर ठेवून चालली. जिथं पाल टाकलं तेच तिचं घर. ही कुत्रीण किती आरामात आपल्या पिल्लांसह बसले आहे, तर दुसरीकडे हा मनुष्य घरी पाणी घेऊन चाललाय विहिरीहून. या ठिकाणी गारोडी आपल्या अजगरासह मुलांना खेळ दाखवत आहे आणि डोळ्यात आश्चर्य निर्माण करत आहे. या ठिकाणी घोडेवाला आपल्या बकऱ्यांसह दुसऱ्या गावी निघालेला आहे. ही भटकी विमुक्त जमात या ठिकाणी अस्वलाचा नाच दाखवतोय. अस्वलवाला आणि मुलं देखील मोठ्या कुतूहलाने तिकडे बघत आहे. तर पारावरती गप्पा रंगलाय, गप्पांचा फड रंगलाय आणि माणसं एकमेकात हरवली गप्पा मारता मारता. तर काही जण शांत सावलीखाली पहुडली आणि मुलं मात्र त्या ठिकाणी आपली गंमत जम्मत करायला विसरत नाही. वासुदेव आला हो वासुदेव आला, दान पावलं म्हणत भिक्षा मागणारा हा वासुदेव. तर मारुतीच्या मंदिरात हब पुवांचं कीर्तन रंगलंय जोरात आणि या ठिकाणी सर्व स्त्री पुरुष मुलं त्यात कीर्तनात रंगली, दंग झाली. या ठिकाणी मुलांचा निष्पाप असा खेळ रंगलाय. तर हा माकडवाला या ठिकाणी माकडांचे खेळ करतोय. तर इकडे काही व्यायाम करत आहे आणि मात्र या ठिकाणी आपल्याला ही जी बंजारा स्त्री दिसते तिच्या पोशाखात जरी अनेक रंग असले तरी जीवनात मात्र मोठाच संघर्ष आहे. हा डोंबारी तारेवरची कसरत करतोय. अशा रीतीने 19व्या शतकातील भारतातील खेडी होती, ती आपण विसरली नाही पाहिजे.